जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील राशा येथे 25, 26 जुलै 27 रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते। यामध्ये राशा माऊली डोंगराच्या कपा याजवळ अशोक भोये यांच्या शेतात तसेच दुसरीकडे सयाजी गावित यांच्या शेतातील भुशी डोंगरावर भेगा गेल्या असून या भेगा साधारणतः 5 एकर जमिनीवर पडल्या आहेत। यामध्ये नागली शेती पिकाचे नुकसान झाले आहे। या परिसरातील जंगलामध्ये भूस्खलनामुळे झाडे रोपटे उन्मळून होऊन नुकसान झाले आहे। वनपरिक्षेत्रात जमिनीला भेगा तडे गेले आहेत। या भेगा 10 ते 15 फूट खोल असून 2 फूट रुंदीच्या आहेत। यापूर्वी 2 मार्च 5:30 वाजता व 3 मार्च 2026 रोजी पावणे 11 वाजता, 20 मार्च 2026 रोजी संध्याकाळी पावणे 8 वाजता व 8:30 वाजता सौम्य धक्के बसले होते। 9 एप्रिल 2026 रोजी पावणे 8 वाजता, तदनंतर 17 जून 2026 रोजी पावणे 8 वाजता, 30 जून 2026 रोजी असा अनेकदा राशा गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत। ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भूगर्भातील हालचालींचा अभ्यास भूगर्भ शास्त्रज्ञांनी करून सत्य उजेडात आणावे, याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली जाते आहे। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी पोलीस पाटील राशा गावचा वाडेकर हसमुख दशरथ। आमच्या गावामध्ये 2-3 दिवसापूर्वी मोठमोठाले भेगा पडून भूकंपामुळे की भूस्खलन झालं ते नाही सांगता येणार, पण मोठमोठाले भेगा पडून जवळजवळ 5 एकरमध्ये पूर्ण भेगा पडलेल्या आहेत। 10-12 फूट खोल 10-12 फूट खोल अशी काठी जाते आणि 2 फुटाची रुंदीचे। हे आम्ही पाहणी केली आणि तात्काळ शासनाला कळवलं। तलाठी वाघमारे तात्या आणि ग्रामसेवक वागेरे यांना तात्काळ
आम्ही कळवलं आणि त्या तहसील कार्यालयाला यांना आम्ही तात्काळ कळवलं आणि ते तात्काळ दखल घेऊन स्थळ पाहणी केली. आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्ही आमच्या गावामध्ये बरेच वेळेस भूकंप होतो, त्यामुळं असे काही प्रकार घडले की कशामुळं याची शास्त्रज्ञ आणि पूर्ण भूगर्भातील शास्त्रज्ञ यांनी तात्काळ निरीक्षण करावं आणि आमच्या गावामध्ये असे भूकंपामुळे वारंवार होतात, त्यामुळं असं झालं की कशामुळं त्याचं निरीक्षण करून आणि त्यांचं पूर्ण काय असेल मशिनरी ते आणून त्यांनी तपासणी करावी असे आम्ही निवेदन सरपंच सीताराम भोये, तसेच अशोक भोये, काशीनाथ चौधरी, चिंतामण गावित, कैलास देशमुख, कासम पवार आणि इतर सोबत जाधव सर होते आणि आम्ही तात्काळ त्यांची दखल घेऊन त्यांना निवेदन केलं की आमच्या गावामध्ये लोकांचे भयभीत झालेले आहेत, त्यामुळे त्यांना योग्य ते तपासणी करून त्यांचं निरीक्षण करावं असे आम्ही गावकऱ्या वतीनं आणि सर्व आपल्या शासन स्तरावर यांची दखल घेऊन त्यांचं निरीक्षण करून शास्त्रज्ञ भूतज्ञ यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी निरीक्षण करायला यावं असे आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत आणि परत आता देतोय. असे आमच्या गावामध्ये वारंवार धक्के तर बसतातच, परंतु हे पहिली वेळ आहे की 5 एकरमध्ये पूर्ण भेगा पडलेल्या आहेत. 10-12 फूट खोल काठी जाते आणि 2 फुटाची रुंदीचं पूर्ण जमीन खाली बसलेले आहेत. तर त्याची शासनाने दखल घ्यावी आणि पूर्ण टीमने शास्त्रज्ञांनी येऊन त्याची यंत्रणा बसवावे किंवा त्याचा काय बंदोबस्त करता येईल याची दखल घ्यावी.